अपघातमुक्त अकोलासाठी प्रशासन सज्ज। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची 10हून अधिक अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी। जिल्ह्यात वाढते रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातमुक्त अकोला हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावलं उचलण्यास सुरुवात केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी महामार्गावरील 10हून अधिक अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून ठोस उपाययोजना निश्चित केल्या आहेत। नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने विविध विभागांच्या समन्वयातून ही मोहीम हाती घेतली आहे। या उपक्रमांच्या अनुषंगाने यापूर्वी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते। तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपघात अहवाल प्रणालीशी संबंधित अधिकारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाले होते। 20 एप्रिल रोजी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील टप्पा म्हणून जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणांची संयुक्त पाहणी करण्यात आली। या पाहणीमध्ये पोलीस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय व महामार्ग प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते। पाहणी दरम्यान रिधोरा, व्याळा, कान्हेरी गवळी, बाळापूर पूल, बाळापूर पातूर नाका, खामखेड, धणेगाव फाटा, दिग्रस मार्ग तसेच पातूर अकोला मार्ग या अपघातप्रवण ठिकाणांना भेट देऊन रस्त्याची स्थिती, धोकादायक वळण, वेगमर्यादा, प्रकाश व्यवस्था तसेच नागरिकांची हालचाल याचा सखोल अभ्यास करण्यात आला। या पाहणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे तसेच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड उपस्थित होते। घटनास्थळ पाहणी एक नजर। पाहणी दिनांक 20 एप्रिल 2026। अधिकारी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व संबंधित विभाग प्रमुख। पाहणी केलेली ठिकाणं रिधोरा, व्याळा, कान्हेरी गवळी, बाळापूर पूल, बाळापूर पातूर नाका, खामखेड, धणेगाव फाटा, दिग्रस मार्ग, पातूर अकोला मार्ग। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।